नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा पण त्या कुरड्या सुकतील आणि आम्ही तळायला घेऊ तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ किंवा असा व्लॉग बनवून मी पोस्ट करेन, अपलोड करेन. सो चलो, सो आज सो गाईज, तुम्ही इथे बघू शकतात जवळपास 2 दिवसानंतर हे पापड काही असे झालेत. इथे कुरडया आणि हे पापड जे आम्ही आमच्या पहिल्या पिठापासून जे पहिलं पीठ आमचं जे फिसकलं होतं त्याच्या आम्ही ह्या पापड्या अशा बनवल्यात. सो पंख्याच्या हव्याखाली 2 दिवस सुकत घातल्यानंतर आम्ही इथे आता उन्हात टाकल्यात. तुम्ही इथे बघू शकतात थोडंफार ऊन पडते आमच्या विंडोमध्ये. सो आम्ही हे उन्हात टाकले आहेत सुकत घालायला. सो तुम्ही इथे बघू शकतात. सो गाईज, गेस वॉट, आम्ही काय करतो इथे. इतक्या दिवसापासून ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आज फायनली होणार आहे. ही कढई आम्ही ह्याच्यासाठी तापवतोय कारण आम्ही इथे आज तळणार आहोत कुरडई. फायनली 4-5 दिवसाच्या मेहनतीनंतर ह्या छान सुकल्या, काय बोलतात, सुकल्याच बोलत आहेत. आणि इथे आम्ही तेल टाकलं आहे. आता गरम झाल्यानंतर आम्ही कुरडया आतमध्ये सोडतो आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारच्या झाल्यात. अभी इसका रिज़ल्ट फाइनली पता चलेगा. सो लेट्स गो एंड प्लीज़ वॉच माय फुल वीडियो, लाइक शेयर सब्सक्राइब करो. चलो अभी देखते हैं अपन. सो गाइस, फाइनली आम्ही पहिली कुरडई टाकणार आहोत ह्या वर्षातली. सो तुम लोग इधर देख सकते हो. देखो गाइस, देखो, मेहनत का फल मिल गया है. अभी हम लोग मस्त रस के साथ इसको खाएंगे. सो गाइस, कुरडई आणि आमरस हा कॉम्बिनेशन अगदी उत्तम आहे. तुम्ही ट्राय करून बघा. थोड़ा